कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोली गावात सोमवारी रात्री घडलेली हत्येची घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे। आपल्या पत्नीचा कोयत्याने सपासप वार करून खून करणाऱ्या प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्त्री यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। रोहिणी प्रशांत पाटील वय 29 असे मयत महिलेचे नाव असून तिच्या पतीने अत्यंत क्रूरपणे डोळ्यात चटणी टाकून मग कोयत्याने डोक्यात आणि मानेवर वार करून हत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात प्रशांत पाटील आणि पत्नी रोहिणी पाटील हे दाम्पत्य आपल्या मुलींसह राहत होते। त्यांचा विवाह 8 वर्षांपूर्वी वाळवा तालुक्यातील ढवळी गावातील रोहिणीशी झाला होता। त्यांना एक 6 आणि एक 3 वर्षाची मुलगी आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू होत होते। प्रशांतचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय गावी असून त्यांना 2 मुली आहेत। पत्नी रोहिणीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी तालुका वाळवा येथे जात असते। नेमकं काय घडलं पाहूया। घटनेच्या दिवशी दुपारी पती पत्नी दोघे दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परत येत होते। रात्री सुमारे 8 वाजता वारणा नदी पूल ओलांडून गावाच्या बाजूला असलेल्या होड्यापाशी प्रशांतने गाडी थांबवली। अचानक रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले।